नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली। आज फळं बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज मी काय बनवणार आहे ते। आज मी काजूच्या फळांची बर्फी बनवणार आहे। बर्फी आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान अशी कमेंट्स करा। माझ्या मुलाने बाजारातून काजूची फळं आणली होती। फळं छान होती, त्याची म्हटलं काय बनावं, तर मी काजूची बर्फी बनवली। छान अशी फळं आहेत। फळं मी स्वच्छ धुवून घेतली, त्याचा जो चिकटपणा आहे तो सर्व काढून घेतला। फळांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं या। स्वच्छ असे धुवून घेतली, त्यानंतर मी काजूच्या राहिलेल्या बिया काढून घेणार आहे। एकदम इझी निघून जातात त्या बिया। हे बघा, निब्बर बिया असतात। मी फळं चे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे, बारीक कापून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व फळांचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। हे बघा, एकदम बारीक तुकडे केलेले आहेत। ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। एकदम बारीक पेस्ट बनवायची त्याची। पाणी मी थोडेसुद्धा मिक्स केलेले नाही त्याच्यामध्ये। हे बघा, ऑलरेडी त्याच्यात खूप पाणी असतं फळांमध्ये। बारीक अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर मी साहित्य घेतलेले आहे। अर्धा कप साखर, 3 ते 4 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे। त्यानंतर मिल्क पावडर घेतलेली आहे मी 5 ते 6 कप। वेलची घेतलेली आहे आणि चम्मच भरून तूप घेतलेले होते। सर्वात आधी मी कढई तापवण्यासाठी ठेवलेली होती, त्यामध्ये मी चम्मचभर तूप टाकून घेतले आणि ही पेस्ट जी होती ती पेस्ट मी शिजवून घेणार आहे। कमी गॅसवरती शिजवायची। पेस्ट शिजेपर्यंत मी थोडे दूध घेतलेले आहे, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेणार आहे। दुधामध्ये थोडी पेस्ट शिजलेली आहे, त्यामध्ये मी साखर टाकून घेते। साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। साखरेचे झटपट पाणी होते गरम याच्यामध्ये। त्यानंतर मी मिल्क पावडर टाकून घेणार आहे। एकदम सोपी अशी रेसिपी आहे।
मी पण पहिल्यांदाच करून बघते, पण छान झाली. त्यानंतर मी कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहे. दुधामध्ये मिक्स केलेले होते मी ते. वेलची पावडरने टेस्ट छान येते. पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजू द्यायची. थोडा मी पिवळा कलर टाकलेला आहे. हे बघा, छान अशी शिजलेली आहे. तोपर्यंत एका ताटाला मी तूप लावून घेते. थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मी ते ताटामध्ये काढून घेणार आहे. पूर्ण ताटामध्ये पांगवून घेते. बारीक अशी लेयर बनवून घ्यायची. हे बघा, पूर्ण असं मी प्लेन करून घेतलेले आहे. मी आता 1 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ते पूर्ण व्यवस्थित असं पॅक चिटकलेले आहे, पडत नाही खाली. ते मी आता कापून घेते. खायला एकदम टेस्ट लागते बर्फीची. सगळे असे कापून घेतलेले आहे मी बर्फीच्या आकाराचे. हे बघा, निघायला पण छान. थोडा चिकटपणा असतो त्याच्यामध्ये, पण छान झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास काजूच्या बर्फीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान असे कमेंट्स करा.